श्री स्वामी समर्थ. तर बघा, आजकाल नवीन सेवेकरी आलेले आहेत स्वामी सेवेमध्ये. तर त्यांना कळत नाही की स्वामी सेवा कशी करायची. तर स्वामींना ही सेवा एकदम साधी आणि सिंपल आवडते. त्याच्यामध्ये कधीही कुणी असा भाव करू नये की मी गरीब आहे किंवा श्रीमंत आहे की स्वामी माझ्यावर हे होतील, असं काही नाही. स्वामींना काही आवडत नाही. स्वामींचं तुम्ही नुसतं नामस्मरण जरी घेतलं तरी स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील. आणि काही नाही, स्वामींचा एक छानपैकी देवपूजेमध्ये फोटो ठेवायचा किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर उत्तम. मग दररोज तुम्ही एक 11 माळी जप करू शकता. किंवा जप जर तुमच्या ह्याने झालं नाही जास्त तर एकच माळी करा, पण असं मनापासून करा. आणि स्वामी चरित्राचे 3 अध्याय वाचा. त्याच्यामुळं तुम्ही जे 3 अध्याय का वाचावेत, तर आपला भविष्य आणि भूतकाळ आणि वर्तमान काळ हे 3 अध्याय दर्शवतात. म्हणून स्वामींचे 3 अध्याय कायम वाचावेत.